औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात सुरू झालेला वाद हा दंगलीपर्यंत गेला आहे। त्यानंतर भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी पोलिसांवरच आरोप केला आहे। पोलीस उशिरा पोहोचले, हा सगळा प्रकार घडला नसता जर पोलीस आधीच पोहोचले असते किंवा 10-20 पोलीस तिथे उपस्थित असते तर। मी आता हंसापुरी भगवाघर या सगळ्या भागात सकाळी 6:30 पासून आहे। मोठ्या प्रमाणात वेळेवर पोलीस कुमक पोहोचू न शकल्यामुळे त्या भागातलं नुकसान झालं आहे। जिथे नागपुरातलं सगळ्यात जास्त टेन्शनचा एरिया भगवाघर, मोमीनपुरा आणि हंसापुरी जिथे एकत्र आहे तिथे 20-25 पोलीस नेहमी असतात। काल एकही पोलीस नव्हता। या भागातल्या घटना सुरू असताना त्या भागात समजा पोलीस 10-20 पोलीस राहिले असते ती घटना घडली नसती। इथे मी जस्ट आता आलो आहे, त्यामुळे नागरिकांशी पहिले बोलील आणि मगच मी माझी प्रतिक्रिया देईन। मी आता हंसापुरीतनं आलो, त्या रस्त्यावर दोन्ही समाजाच्या गाड्या रोज पार्क व्हायच्या। काल एका समाजाच्या गाड्या, काल मुस्लिम समाजाच्या गाड्या तिथे पार्क नव्हत्या। तिथे एका रांगेत मुस्लिम बांधवांचे आणि हिंदू बांधवांचे दुकान आहेत, फक्त तुटले हिंदूंचे, मुसलमानांचे तुटले नाही। मुसलमानांचे ठेले जसे तसे आहेत, हिंदूंचे जाळले गेले। बंडू म्हणून एक हाडवैद्य आहे, त्याच्या घरात मंदिर तोडण्यापर्यंत मजल केली आहे। महिलांना घाणेरड्या शिव्या देतपर्यंत आहे आणि सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तोडून टाकले आहेत। पहिले नशिबाने DVR आतमध्ये म्हणून मी इथे, त्यामुळे वेल प्लॅन्ड आहे। आणि मला हे निराशेने म्हणावं लागतं की याच्या आधी पण मी नागपुरात 20 वर्षापासून राजकारणात आहे, कारसेवेपासून मी सगळं बघतोय, पण इतकी ढिलाई पोलिसांनी याच्या आधी कधीच केली नव्हती। मला निराशेने म्हणताय, मी देवेंद्रजींना, माननीय गृहमंत्री, माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की याची त्यांनी चौकशी केली पाहिजे।